दी ऑनरेबल जस्टिस कृष्णा अय्यर, ज्यांना आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचे जनक मानतो, असे जस्टिस कृष्णा अय्यर यांच्या एका जजमेंट मधून त्यांनी म्हटलं की प्रॅक्टिस, व्हॉट इज प्रॅक्टिस अँड प्रोसिजर, कारण आपण बघतो की दिस इज द लॉ विच इज फॉलिंग इन द कॅटेगरी ऑफ दी प्रोसिजरल लॉ. सो प्रोसिजर आर द हँडमेड ऑफ जस्टिस अँड नॉट द मिस्ट्रेस. म्हणजे काय? म्हणजे असं की ही जी प्रोसिजर आहे कायद्याची, ही कशा करता प्रोसिजर केली गेली आहे? टू डिलिव्हर द जस्टिस, न्याय देण्याकरता, तो क्लिष्ट करण्याकरता किंवा त्याचा त्रास होईल याच्याकरिता ही केली गेलेली नाही. सो हॅव्हिंग सेड दॅट, दिस ऑब्झर्वेशन केम in Sushil Kumar Sen versus State of Bihar, the judgment delivered in the year 1975. And now we are on the verge of implementing the new progressive laws in the country, which is going to be implemented from 1st of July 2024. आता यामध्ये अरेंजमेंट ऑफ सेक्शन्स चेंज झाली, त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे नाव इट इज क्वाइट डिफिकल्ट टू रिमेंबर की हे नेमकं काय सेक्शन्स याच्यामध्ये असतील. सेक्शन्सची अरेंजमेंट चेंज झाली, क्रोनॉलॉजी चेंज झाली, त्याचे नंबरिंग चेंज झाले. सो व्हॉट टू डू? सो ऍज आय सेड दॅट की आपण वर्षानुवर्ष जी प्रॅक्टिस करत आहोत, त्या प्रॅक्टिसच्या पद्धतीने झालेले बदल आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग काय बदल समजावून घ्यायचे आपल्याला? इफ वी स्टार्ट, when a criminal law set in motion. आता हा क्रिमिनल लॉ सेट इन मोशन कधी होतो? when the offense occurred and the FIR came to be registered. Now see, FIR is a first information in respect of the cognizable offense. आता ऑफेन्स घडतो, गुन्हा घडतो, आणि गुन्हा घडल्यानंतर काय होतं? गुन्ह्याचं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर गुन्ह्याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल कॉग्निझिबल ऑफेन्स, नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स. नाउ कॉग्निझिबल ऑफेन्स जर आपण म्हटलं तर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आपल्याला म्हणता येईल. मग दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा जर घडला आणि त्या गुन्ह्याची वर्दी, त्या गुन्ह्याची इन्फॉर्मेशन जर पोलिसांना दिली गेली, तर पोलिसांचं काम काय आहे? तर ती FIR दाखल करून घेणं. इफ इट डिस्क्लोजेस द कमिशन ऑफ द कॉग्निझिबल ऑफेन्स, दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा. सो आतापर्यंत FIR दाखल होण्याची प्रोसिजर किंवा FIR जी दाखल होत होती, दॅट इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 154. सो आता 154 CRPC खाली दाखल होणारी FIR आता नवीन कायद्याप्रमाणे नेमकं कशी दाखल होईल? मी बिंग अ डिफेन्स ऍडव्होकेट किंवा बिंग अ लिटिगंट किंवा बिंग अ इन्फॉर्मंट, माझी जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत काय बदल होईल? म्हणून ज्या पद्धतीने आपण काम करतो त्या पद्धतीने आपण याच्यात झालेले बदल समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो फर्स्ट थिंग इन रिस्पेक्ट ऑफ दी FIR, की FIRच्या बाबतीत 154 सेक्शन हा पूर्वी काय सांगत होता? पूर्वी 154 सेक्शन सांगत होता की when a cognizable offense is reported or information in respect of the cognizable offense is given to the police orally, then it should be reduced into the writing. आणि ती लिखित स्वरूपात ती घ्यावी लागत होती. जो स्टेटने प्रिस्क्राईब केलेलं बुक आहे त्याच्यामध्ये त्याची एंट्री घ्यावी लागायची, FIR ला नंबर पडायचा, ती FIR ची कॉपी इन्फॉर्मंटला दिली जायची. The information given by the informant should have been read over to him. म्हणजेच त्याला ते वाचून दाखवलं जायचं की तू काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँड अकॉर्डिंगली FIR केम टू बी रजिस्टर्ड इन द पोलीस स्टेशन. आता बऱ्याचदा आपण एक मोठी 154 हा पूर्वीच्या कायद्यातला आपण कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे आता एक्झिस्टिंग आहे त्या कायद्यातला समजू. नाउ व्हॉट इज इन रिस्पेक्ट ऑफ द BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, याच्यामध्ये आपल्याला ती प्रोव्हिजन दिसेल 173 मध्ये. नाउ व्हॉट ऍक्च्युअली 173
ॲज स्टेटेड. बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम यायचा एफ-आय-आर दाखल करून घेण्याकरता आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जायचो किंवा पक्षकार जायचा किंवा कोणी लिटिगंट इन्फॉर्मंट जायचा, त्यावेळेस त्याला सांगितलं जायचं की नाही नाही इथं एफ-आय-आर दाखल होऊ शकणार नाही, गुन्हा इथं घडलेला नाही. ज्युरिस्डिक्शनल, इथं ह्या पोलीस स्टेशनचं ज्युरिस्डिक्शन येत नाही. तुमचा जो गुन्हा घडलाय तो अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय, तुम्ही तिकडे जाऊन तक्रार द्या. आणि त्यामुळं या इन्फॉर्मंटचं काय व्हायचं, दिस इन्फॉर्मंट गेट इरिटेटेड की मला इकडून तिकडं या बाबतीमध्ये पळवलं जात. आता जर आपण विचार केला तर मग याच्यामध्ये काही पर्याय होता का पूर्वी, तर स्टॅट्युटरी 154चा जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तशी इनबिल्ट अशी प्रोव्हिजन नव्हती. परंतु लॉ डेव्हलप होतो, इव्हॉल्ड होतो. जजमेंट लॉ आपण काही बघतो की व्हेरियस प्रोनाउन्समेंट्स अँड जजमेंट्स आर देअर. So by way of a judgment delivered by the Honorable Supreme Court in Satvinder Kaur in 1999, SCC 198, and secondly also you refer to the judgment of second judgment you will find State of Andhra versus Punati Ramulu. या जजमेंट मध्ये somewhere in the 1999 झिरो FIR ही कन्सेप्ट आहे. व्हॉट इज झिरो FIR? की मला पोलीस जे सांगत होते की अरे बाबा तुझा गुन्हा ह्या ज्युरिस्डिक्शन मध्ये घडलेला नसून दुसऱ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये घडलेला आहे आणि आम्ही ती FIR दाखल करून घेणार नाही. सो नाऊ इन BNSS हे जे जजमेंट्स आले बघा, जरी स्टॅट्युटरी प्रोव्हिजन नव्हती पण काळाची गरज ओळखून हे जजमेंट्स आले. या जजमेंट मध्ये सांगितलं की नो 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 नो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द ज्युरिस्डिक्शन तुम्हाला FIR दाखल करून घ्यावी लागेल. आणि मग तिला ऑर्डिनरी जरी तुमच्या असं निदर्शनास आलं की अरे हा गुन्हा इथं घडलेला नाही, हा गुन्हा दुसरीकडे घडलाय, बट हावेवर ती FIR तुम्हाला दाखल करून घ्यावी लागेल. तुम्हाला त्याला 0 नंबर द्यावी लागेल आणि 0 नंबर नंतर यू कॅन ट्रान्सफर द पेपर्स ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ॲज वेल ॲज दी FIR टू द कन्सर्न ज्युरिस्डिक्शनल पोलीस स्टेशन. इव्हन रिपोर्ट कॅन बी ट्रान्सफर्ड आफ्टर इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे काय, यांनी बऱ्याचशा गोष्टी साध्य होत होत्या की डिले इन FIR, हा डिले कर्टल करण्याचा प्रयत्न होत होता. लाईकवाईज मॅट्रिमोनियल ऑफेन्सेस मध्ये आपण बऱ्याचदा हे बघितलं. देन द पोझिशन गेट सेटल्ड बाय वे ऑफ अ व्हेरियस जजमेंट. सो इन अँड ऑल आपल्याला हे समजून घ्यायचंय की झिरो FIR म्हणजे काय. तर FIR ला 102, 103, 104 असे नंबर पडतात. पण जर एखादा गुन्हा त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये घडलेला नसेल आणि हे निदर्शनास आलं ते 0 FIR दाखल करून घेतात. सो देअर वेअर जजमेंट्स ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ दिस, बट नाउ दॅट हॅज बीन फाइंड प्लेस इन द स्टॅट्यूट इटसेल्फ. सो आता स्टॅट्यूट मध्ये काय जागा मिळाली, स्टॅट्यूट मध्ये BNSSच्या 173 सेक्शन मध्ये आपण जर बघितलं then you will find irrespective of the jurisdiction हा शब्दच त्याच्यामध्ये आलेला आहे. सो नाऊ पहिले आपण जजमेंटचा आधार घेत होतो, आता आपल्याला एक्सप्रेस प्रोव्हिजन सांगते की ज्युरिस्डिक्शन असो किंवा नसो, इट इज अ ड्युटी ऑफ द पोलीस टू रजिस्टर दी FIR इफ इट discloses the commission of the cognizable offense irrespective of the jurisdiction. So that is the concept of the zero FIR which we are find place in the new act which is going to be implemented. Now second, आता काय व्हायचं की आपण ज्या वेळेस एखादा गुन्हा घडला त्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला जाऊन ओरली माहिती देत असतो. ओरली माहिती ही लेखी स्वरूपात लिहून घेतली जायची. इव्हन आपण लेखी माहिती देऊ शकत होतो. पण इन ऍडिशन टू दॅट आज आपण बघितलं की बऱ्याच गुन्ह्यांची उकल ही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या माध्यमातून होते. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन हे जे आहे ते एक प्रभावी माध्यम आजकाल बनलेलं आहे. सो कन्सिडरिंग द चेंजेस इन द सोसायटी, द न्यू additional way of giving the information has been adopted and that has been adopted as a electronic communication. Now what section 173 is saying की आता तुम्ही ओरली इन्फॉर्मेशन देत असाल तर FIR दाखल करून घ्यावी लागेल, दॅट इज ओके.
But you can give the information also by way of a electronic communication. Now, what is electronic communication? इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची जर डेफिनेशन आपण बघितली तर सेक्शन 2 आय मध्ये आपल्या BNSS मध्ये आपल्याला डेफिनेशन वाचाय. आता याच्या दोन्ही गोष्टी होतील. मी जसं सांगितलं की दिस वेबिनार इज व्हेरी प्रिलिमिनरी. वी आर गोइंग टू फेस सम challenges also after implementation of these laws. आता अचानकपणे एखादा गुन्हा घडतो आणि मी नेमकं कुठल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून FIR दाखल करायची? मी व्हॉट्सअपनी मेसेज करायचा का? मी ईमेल करायचा का? टेलिफोनिक कन्व्हर्सेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दॅट हॅज बीन ऑलरेडी observed and that has been already decided. आपण म्हणू शकतो की ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट की yes that telephonic information can be reduced into the writing and can be treated as a FIR. However, ज्यावेळेस EFIR ही कन्सेप्ट आपण लक्षात घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनची डेफिनेशन काय. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे आपण काय करू शकतो? इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे वी कॅन रजिस्टर दी FIR. आता यामध्ये EFIR मध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. नाउ यू कॅन दोज हू हॅव जॉईन्ड द वेबिनार फ्रॉम द Zoom, दे कॅन सी ऑन द स्क्रीन. मॅडम प्लीज ती जी आपण हे आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याची PDF आपण दाखवूया की ज्याच्या आधारे आपल्याला कळेल की अरे EFIR तर आपल्याला दाखल करता येईल, पण EFIR दाखल करत असताना काय नेमकं EFIR मध्ये म्हटलंय तर वन्स इन्फॉर्मेशन कॅन बी गिव्हन, परंतु ती इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ती रेकॉर्डवर कधी घेण्यात येईल, मग ती रिड्युस्ड इन टू रायटिंग त्याला लेखी स्वरूपात लिहिल्यानंतर देन आफ्टर 3 days, विदिन 3 days इट शुड हॅव बीन साइन्ड बाय द इन्फॉर्मंट. 3 दिवसाच्या आत त्या इन्फॉर्मंटची सही घेतली पाहिजे आणि ती सही घेऊन काय केलं पाहिजे? देन इट कॅन बी टेकन ऑन रेकॉर्ड. सो काइंडली सी द प्रोव्हिजन ऑफ EFIR हॅज बीन इन्सर्टेड इन सेक्शन 173 की आता आपण फक्त ओरलीच नाही तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून देखील FIR दाखल करू शकतो. आता ज्यावेळेस हे कायदे तयार होत होते, लोकसभेत राज्यसभेत ते मांडले जात होते, देन ऑल्सो अगेन या दरम्यानच्या काळामध्ये इट हॅज बीन सेंड टू हुम, देन स्टँडिंग पार्लमेंटरी कमिटीला हे कायदे पुन्हा एकदा रिव्ह्यू करण्याकरता काही सजेशन्स आहेत का याच्याकरता पाठवले गेले आणि काही सजेशन्स विचारले गेले. So far as one of the suggestion given by the committee was that की तुम्ही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून FIR दाखल करत आहात, ओके, बट लॉजिकली अँड प्रॅक्टिकली आपण त्यामध्ये असं म्हणावं की काय त्यांचं सजेशन होतं तर ऍज स्पेसिफाईड बाय द रूल्स ऑर ऍज स्पेसिफाईड. आता हे कोणत्या माध्यमातून ती FIR दाखल करायची तर याच्याकरता स्टेटनी काही जर रूल्स घालून दिले तर देर शुड बी मोर क्लिअरिटी की मी ही FIR कशी दाखल करायची. However, we could not find a place of this recommendation in the actual act that is in front of us. But later on we can see that Honorable Apex Court will definitely take a look on that and decide. For the time being, आपल्याला हे लक्षात घ्यायचं की 0 FIR जी पूर्वी जजमेंट लॉ होता नाउ हॅज बीन इन्सर्टेड इन द BNSS irrespective of jurisdiction. Secondly, now orally आपण देत होतो. Apart from oral information, now you can give the information in respect of the commission of the cognizable offense by way of electronic communication. So EFIR that has been finding the place in the BNSS. And the third important aspect and third thing is that the important third thing apart from it copy. आता पहिले जी होती FIR ची कॉपी जी दिली जायची ती इन्फॉर्मंटला दिली जायची free of cost. Now victim word has been added. Now the copy of the FIR can
बी रिसिव्ड ऑर कॅन शुड बी गिव्हन टू दी व्हिक्टीम ऑल्सो. बाधित जो असेल, फक्त तक्रारदारच असेल असं नाही. सपोज माझ्यावर असॉल्ट झाला ना, आय हॅड बीन ऍडमिटेड इन द हॉस्पिटल, आय एम नॉट इन पोझिशन. सो माझ्यावर झालेल्या असॉल्टनी किंवा एक गुन्हा घडतो, त्याच्यात जी विक्टीम आहेत, विक्टीम इज ऑल्सो एंटायटल फॉर द कॉपी ऑफ दी FIR. सो नाउ preliminary inquiry is the important aspect which has been brought in the BNSS 2023. What is preliminary inquiry? Preliminary inquiry ही कन्सेप्ट अगोदरच्या कायद्यात होती का? आपण बघितलं असेल 154 काय म्हणायचा? 154 इज इन रिस्पेक्ट ऑफ द इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ कॉग्निझिबल ऑफेन्स. आता दखलपात्र स्वरूपाची एखादा गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्याची माहिती जर पोलिसांना दिली, देन द पोलीस आर बाउंड टू रजिस्टर दी FIR बिकॉज शॅल वर्ड हॅज बीन युज्ड अँड लिटरल इंटरप्रिटेशन हॅज बीन डन. हाऊएव्हर आपण जर बघितलं की मी FIR ला गेलो आणि त्याच्यात जर कॉग्निझिबल ऑफेन्स होत असेल, तर पोलीस प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकत होते का? देअर वॉज नो प्रोव्हिजन ऑफ द प्रिलिमिनरी इन्क्वायरी बिफोर रजिस्ट्रेशन ऑफ दी FIR. FIR दाखल होण्याच्या अगोदर प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याची कुठलीही प्रोव्हिजन ही पूर्वीच्या कायद्यामध्ये अस्तित्वात नव्हती. व्हॉट इज दिस प्रिलिमिनरी इन्क्वायरी? हाऊएव्हर you should go to the judgment of Lalita Kumari, the important judgment, the judgment of the Constitution bench. I think I'll just try to share. ललिता कुमारी जजमेंट काय? ललिता कुमारीच्या जजमेंट मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी हेल्ड केलं होतं की येस, काय व्हायचं मग काही फॉल्स इम्प्लिकेशन, फॉल्स गुन्हे दाखल व्हायचे. जस्ट टू कार्व दॅट, just to curtail that, preliminary inquiry made permissible by way of a judgment delivered in the Lalita Kumari versus state. त्या जजमेंट मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की देर आर फ्यू कॅटेगरीज मॅट्रिमोनियल ऑफेन्सेस, डिले मोर दॅन 3 months, अँड नाउ द कमर्शियल ट्रान्झॅक्शन. बऱ्याचदा काय व्हायचं की अरे आमचे कमर्शियल ट्रान्झॅक्शन आहे, एकमेकांबरोबरचे देणे घेण्याचे वाद आहेत, सिव्हिल नेचरचा डिस्प्यूट आहे, पण तो आता पैसे देत नाही. देन आय एम गिव्हिंग द क्रिमिनल कंप्लेंट युझिंग द मशिनरी टू रिकवर माय अमाउंट. देर इज अ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. नाउ सेव्हरल जजमेंट्स आर देअर. वी आर नॉट ऑन द टॉपिक वेदर द एव्हरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ऑर नॉट. बट ऍट द सेम टाइम अशा प्रकारच्या काही सिव्हिल कमर्शियल डिस्प्यूटला क्रिमिनल कलर देण्याचं काम हे होत असायचं. आणि मग जस्ट टू अवॉइड द अब्यूज प्रोसेस ऑफ लॉ अँड जस्ट टू कीप द इंटेंट ऑफ द लेजिस्लेशन, द लिमिटेड प्रिलिमिनरी इन्क्वायरी मेड परमिसिबल बाय वे ऑफ द जजमेंट डिलिव्हर्ड इन द ललिता कुमारी वर्सेस स्टेट. आणि म्हणून त्यांनी कॅटेगरी केल्या अँड द कॅटेगरी वाईज त्यांनी सांगितलं की येस, या कॅटेगरीज आहेत आणि या कॅटेगरीज मध्ये आता काय केलं जाऊ शकतं की तुमच्याकडे जर कंप्लेंट आली, सो यू कॅन डू प्रिलिमिनरी इन्क्वायरी. आता तुम्ही प्राथमिक चौकशी करा, पण ही चौकशी कशा करता असेल? दॅट प्रिलिमिनरी इन्क्वायरी इज लिमिटेड ओनली टू फाइंड आउट वेदर कॉग्निझिबल ऑफेन्स हॅज बीन डिस्क्लोज्ड ऑर नॉट. व्हॉट इज द क्रेडिबिलिटी ऑफ द इन्फॉर्मेशन? तो क्रेडिबल आहे की नाही, ती इन्फॉर्मेशन खरी आहे की नाही, ऑथेंटिक आहे की नाही? नो. फ्रॉम दॅट इन्फॉर्मेशन वेदर कॉग्निझिबल ऑफेन्स हॅज बीन डिस्क्लोज्ड ऑर नॉट, इट इज टू बी फाइंड आउट. अँड देअरफॉर लिमिटेड प्रिलिमिनरी इन्क्वायरी हॅज बीन मेड ऍप्लिकेबल इन सर्टन कॅटेगरी ऑफ केसेस. आता नवीन कायद्यात काय झालं? आता इन्क्वायरी होईल का? आणि प्रिलिमिनरी इन्क्वायरीची काही प्रोव्हिजन जी आहे ती आता नवीन कायद्यानुसार केलेली आहे का? देन येस. परंतु आता बघा, ललिता कुमारीमध्ये कॅटेगरी दिल्या होत्या, पण पनिशमेंट वाईज क्लासिफिकेशन केलं नव्हतं. नवीन कायदा जर आपण बघितला, देन प्रिलिमिनरी इन्क्वायरी करता येईल. कुठल्या गुन्ह्यांच्या संदर्भात करता येईल? ज्या गुन्ह्यांना 3 वर्ष 7 वर्षाच्या आतमध्ये, 7 वर्षापर्यंत ऑर लेस दॅन 7 years पनिशमेंट आहे,
त्या गुन्ह्यांच्या संदर्भात काय करता येईल, प्रिलिमिनरी इन्क्वायरी. बट यू शुड रिमेंबर दॅट दिस प्रिलिमिनरी इन्क्वायरी कशी, ऑफिसर इन्चार्ज मे वर्ड हॅज बीन यूज, म्हणजे मॅन्डेट केलंय का. सपोज आपण म्हणूया की आपण इन्फॉर्मंट आहोत आणि 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेला एखादा गुन्हा आपण दाखल करू आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर प्रिलिमिनरी इन्क्वायरी करणं हे पोलिसांना बंधनकारक आहे का. सो नो, द मे वर्ड हॅज बीन यूज. येस, ही मे डू द प्रिलिमिनरी इन्क्वायरी. आता त्यात रिस्ट्रिक्शन्स काय दिल्या, विथ द प्रायर परमिशन ऑफ DYSP, म्हणजे डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांची परमिशन घेऊन प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली जाऊ शकते. नाव ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी का करायची, याचा उद्देश काय की आणि कधी करायची, म्हणजे हे मॅन्डेटरी नाही प्रिलिमिनरी इन्क्वायरी करणं, हे डिस्क्रिशनरी आहे. पण डिस्क्रिशन दिलं म्हणजे ते आर्बिट्ररीली यूज होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. जसं आपण बघणार आहोत की अरेस्टच्या प्रोव्हिजन्स, येस, discretion has been, lot more discretion has been vested in the hands of police authority, so it has been arbitrarily used. सो आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची, मी इन्फॉर्मंट आहे, मी एक गुन्ह्याची इन्फॉर्मेशन देतोय की अरे असा असा गुन्हा घडलाय आणि पोलीस मला सांगतायत की 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, आम्हाला काय गुन्हा दाखल करून घेता येणार नाही, याच्यामध्ये नवीन कायद्यानुसार आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी आम्हाला करावी लागेल. So you should know that the word may has been used, it is not mandatory. आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची जरी ठरवली डिस्क्रिशनली, तरी ती कुठल्या बेसिसवर ठरवायची, द बेसिस ऑफ द प्रिलिमिनरी इन्क्वायरी इज नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स. सो नेचर ऑफ द ऑफेन्स काय, सिरियस ऑफेन्स आहे का, ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स काय, हॅज टू बी कन्सिडर while doing the preliminary inquiry. So, and secondly with the prior permission of the DYSP. आणि परमिशन कोणाची घ्यायची आहे, DYSP साहेबांची परमिशन घेऊनच प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची. आता ही किती दिवस करायची प्रिलिमिनरी इन्क्वायरी आणि कशासाठी करायची. जसं आपण बघितलं की ललिता कुमारी ह्या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट की दीज आर द कॅटेगरी ऑफ द केसेस वेअर यू कॅन डू द प्रिलिमिनरी इन्क्वायरी. And the object of the preliminary inquiry is to find out whether the cognizable offense has been committed or not. That has been disclosed or not committed. की cognizable offense हा disclose झाला का नाही. आता नवीन कायद्याप्रमाणे काय वर्डिंग आहे, he may do the preliminary inquiry, proceed to conduct the preliminary inquiry whether prima facie case for proceeding. म्हणजे नाव प्रायमा फॅसी केस, या केस म्हणजे या तुर्तास जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, जी कंप्लेंट आलेली आहे, त्या कंप्लेंटच्या संदर्भात मी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकतो विथ द प्रायर परमिशन ऑफ द DYSP. आणि कशासाठी, कन्सिडरिंग द नेचर अँड ग्रॅव्हिटी, कुठल्या बेसिसवर, नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स. आणि कशासाठी करायची आहे मी प्रिलिमिनरी इन्क्वायरी, जस्ट टू फाइंड आउट वेदर प्रायमा फॅसी केस is there for proceeding or not. प्रथमदर्शी केस आहे का या कंप्लेंट नुसार पुढे प्रोसीड होण्याकरता, म्हणून मी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची आहे. मग टाइम लिमिट काय आहे, अदरवाईज आपले ऍप्लिकेशन तसेच पेंडिंग राहतील, तक्रारदारांचे ऍप्लिकेशन तसेच पेंडिंग राहतील. सो फॉर दॅट पर्पज 14 days टाइम लिमिट हॅज बीन गिवन इन द न्यू स्टॅट्यूट. म्हणून 14 दिवसाचा जो कालावधी आहे, त्या कालावधी दरम्यान प्रिलिमिनरी इन्क्वायरी जर करायची ठरवली आणि ती ठरवण्याचे बेसिस नेचर अँड ग्रॅव्हिटी विथ द परमिशन ऑफ द DYSP फाइंड आउट वेदर प्रायमा फॅसी केस इज फॉर द प्रोसिडिंग ऑर नॉट, देन प्रिलिमिनरी इन्क्वायरी कॅन बी कंडक्टेड इन द कंप्लेंट. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द प्रिलिमिनरी इन्क्वायरी, जी पूर्वीच्या कायद्यामध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी नव्हती. However, there was a judgment law by way of various pronouncements which says that yes, preliminary inquiry can be done. However, there are category of the cases. पण या कॅटेगरीच्या केसेस म्हणजे 7 वर्षापर्यंतच गुन्हा असलेल्या केसेस होत्या का, नाही.
सो आता आपल्याला काय म्हणता येईल की प्रिलिमिनरी इन्क्वायरी फक्त आणि फक्त तेव्हाच करता येते जेव्हा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या ऑफेन्सची कंप्लेंट असेल तेव्हा. सो when time will come, definitely the Honorable Apex Court will decide whether the scope of preliminary inquiry can be extended to the offenses which are punishable more than 7. 7 वर्षापेक्षा जास्त गुन्हे, जास्त शिक्षा असणारा गुन्हा जर घडला त्या संदर्भात जर कंप्लेंट असेल तर त्या कंप्लेंटच्या संदर्भात प्रिलिमिनरी इन्क्वायरी करता येईल का? दॅट वी विल सी इन द फ्युचर. But so far as this FIR part in the new BNSS is concerned, the major changes which I, according to me, find that zero FIR, EFIR, scope of preliminary inquiry. आता या प्रिलिमिनरी इन्क्वायरी मध्ये बऱ्याचदा व्हायचं बघा की कुणीतरी तक्रारी अर्ज दिला की मग प्रपोज्ड अक्युज्ड आपण म्हणूया ज्याच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला जायचा त्याला बोलून घेतलं जायचं आणि त्याच्याकडे त्याचं स्टेटमेंट घेतलं जायचं आणि बरेचसे मॅटर हे काय होतात तिथं सेटल्ड होतात. इफ इट पर्टेन्स टू कमर्शियल, इट पर्टेन्स टू सिव्हिल डिस्प्युट्स. सो प्रिलिमिनरी इन्क्वायरी जशी उपयुक्त आहे की फॉल्स केसेस दाखल होण्यापासून कार्प करण्याकरता, फॉल्स केसेस, फॉल्स इम्प्लिकेशन, कुणीतरी येणार आणि खोटी जर कंप्लेंट दिली आणि जर त्यानं कॉग्निजिबल ऑफेन्स डिस्क्लोज होत असेल तर ऍज पर दी लॉ, ऍज पर 154, पोलीस इज बाउंड टू रजिस्टर. नो स्कोप ऑफ प्रिलिमिनरी. ललिता कुमारी प्रोव्हाइडेड दॅट स्कोप. पण मग अशा याच्यामध्ये काय व्हायला लागलं की खोटेही केसेस दाखल. सो दिस इज अ बॅलन्स प्रोव्हिजन आय वुड से की जी आपल्याला BNSS मध्ये पाहायला मिळेल. देर इज अ स्कोप ऑफ प्रिलिमिनरी इन्क्वायरी, पण त्याच्यातही की अल्टिमेट डिस्क्रिशन न देता विथ द परमिशन ऑफ DYSP जस्ट टू फाइंड आउट प्राइमा फेसी केस फॉर द प्रोसिडिंग, टाइम लिमिट फॉर 14 days दॅट हॅज बीन गिवन. आणि मग ह्या पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस आपण FIR दाखल करायला जाऊ किंवा FIR वाचू त्यावेळेस आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या गुन्ह्याला किती शिक्षा प्रोव्हाइडेड आहे. हा हरिडली गुन्हा दाखल केला का, वेदर देर वॉज अ स्कोप ऑफ एनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी, वेदर एनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी हॅज बीन कंडक्टेड. आणि म्हणून म्हणजे याचा रिलिव्हन्स आपण बघणार आहोत की समवेअर टू द सेक्शन 35 which is in the old act section 41 in respect of the arrest also, when credible information, reasonable suspicion or reason to believe that, या गोष्टी ज्यावेळेस येतील त्यावेळेस. पण तुर्तास आपण हे समजून घेऊया की ह्या 3 मेजर चेंजेस की जिथं विक्टिमला कॉपी देणं बंधनकारक केलंय किंवा दिली जाऊ शकते, जिथं EFIR, जिथं इररिस्पेक्टिव्ह ऑफ ज्युरिस्डिक्शन स्टॅट्युटरी प्रोव्हिजन केली की अरे नाही आता इन्फॉर्मंटला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. द कंप्लेंट डायरेक्टली कॅन बी फाइल्ड इन द पोलीस स्टेशन अँड झिरो FIR हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय द न्यू लॉ. सो दिस इज इन रिस्पेक्ट ऑफ दी FIR जी आपण म्हणतो की क्रिमिनल लॉ ऍक्च्युअली सेट इन मोशन बाय रजिस्ट्रेशन ऑफ दी FIR. So now going to the further aspect or further change we will find. आता काय होतं की गुन्हा घडतो, आयदर गुन्हा कॉग्निजिबल असेल किंवा नॉन कॉग्निजिबल असेल. आता आपण बघितलं की कॉग्निजिबल. मग कॉग्निजिबल असेल तर FIR दाखल होते. पूर्वी FIR कशी दाखल व्हायची, आता FIR कशी दाखल होते याच्यातले काही महत्वपूर्ण बदल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच पद्धतीने व्हॉट इन रिस्पेक्ट ऑफ नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स. आता जर एखादा नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स घडला तर पूर्वी काय प्रोसिजर होती आणि आता नेमकं काय प्रोसिजर आहे ती आपण बघितली पाहिजे. सो इन रिस्पेक्ट ऑफ नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा, पूर्वीचा सेक्शन आपण जर बघितला तर 155 मे काइंडली बी रेफर ऑर 155 मध्ये नॉन कॉग्निजिबल ऑफेन्सच्या बाबतीत आपल्याला माहिती प्रोसिजर दिलेली होती. नवीन सेक्शन जर आपण बघितलं तर नवीन सेक्शन मध्ये आपल्याला काय दिसतं, व्हॉट वॉज द प्रोसिजर. आपण पहिली प्रोसिजर समजून घेऊ की एखादा अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडला, डिफॅमेशन असेल, सिंपल हर्ट असेल तर याचा कॉग्निझन्स पोलीस घेऊ शकतात.
दखल घेतली जाऊ शकत नव्हती अंटिल अँड अनलेस मॅजिस्ट्रेटनी ऑर्डर पास केल्याची. बघा या दोन नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सची समजा मी गेलो आणि मी सांगितलं पोलीस स्टेशनला जाऊन की साहेब आमच्या घराच्या शेजारी बांधकाम चालू आहे आणि तो माझ्या जागेमध्ये अतिक्रमण करतोय, मी त्याला समजावून सांगितलं तर त्यांनी मला किरकोळ स्वरूपाची मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. So this does not disclose the cognizable offense, it discloses a non-cognizable offense. For example, we are taking and for that purpose non-cognizable register maintain केलं जायचं. It is offense. हा गुन्हाच आहे, त्याला शिक्षा आहे. पण प्रोसिजर काय आहे की आता कॉग्निझन्स नाही घेतला जाणार. डायरेक्टली पोलीस जसे कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये पोलीस मे अरेस्ट विदाउट द वॉरंट फ्रॉम द मॅजिस्ट्रेट, इकडं नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये अटक करता येईल का? नाही करता येईल. सो नॉन कॉग्निझेबल एनसीआर लिहून घेतली जायची आणि काय प्रोव्हिजन होती? रेफर द इन्फॉर्मंट टू द मॅजिस्ट्रेट. इन्फॉर्मंटला काय करायचं? मॅजिस्ट्रेट कडं रेफर करायचं. कशाला रेफर करायचं मॅजिस्ट्रेट कडं? कारण हा ऑफेन्स तर घडलाय ना, मग एनसी दाखल करून ती फक्त पेंडिंग ठेवायची का? नाही, त्याच्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देणं, सिंपल हर्ट करणं याला सुद्धा शिक्षाच आहे. मग ती ऑटोमॅटिकली पोलीस तर कॉग्निझन्स घेऊ शकणार नाही, एनसी तर दाखल झालीये. म्हणून मी मॅजिस्ट्रेट कडे जाऊन काय करू शकत होतो? 155(2) प्रमाणे मी मॅजिस्ट्रेट कडून ऑर्डर्स सॉर्ट करू शकत होतो, ऑर्डर्स घेऊ शकत होतो, सिकिंग द डायरेक्शन टू इन्व्हेस्टिगेट इन टू द नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. बऱ्याचदा ही ओव्हरसाईट व्हायची प्रोव्हिजन, एनसी तशाच पेंडिंग असायच्या. परंतु 155(2) आपल्याला काय सांगतो? 155(2) की नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स घडला असेल, त्याची एनसी दाखल झालेली असेल, तर आपल्याला खाली त्यांनी एक काय म्हणू आपण त्याला पॉइंट केलेला असतो आणि त्याच्यावर टिक करतात की इन्फॉर्मंटला किंवा तक्रारदाराला मॅजिस्ट्रेट साहेबांकडे जाण्याची इन्फॉर्मेशन दिली किंवा रेफर केलं. मग आपण काय करायचं? आपण मॅजिस्ट्रेट कडे जाऊन आपण एक ऍप्लिकेशन दाखल करत होतो. त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण मागत होतो की येस, नॉन कॉग्निझेबल स्वरूपाचा ऑफेन्स घडलाय, परंतु नाऊ द इन्व्हेस्टिगेशन इन दॅट रिस्पेक्ट इज रिक्वायर्ड. परंतु ह्या गुन्ह्यामध्ये देखील इन्व्हेस्टिगेशन व्हावं, इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे, पुरावे कलेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणून आपण ऑर्डर करावी की येस, देअर डायरेक्शन शुड हॅव बीन गिवन टू द कन्सर्न पोलीस स्टेशन टू इन्व्हेस्टिगेट इन टू द नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. म्हणजे इथं स्टॅट्यूटनी नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स घडल्यानंतर पोलिसांचे हात बांधले होते, कॉग्निझन्स घेता येत नाही. बऱ्याचदा कॉग्निझेबल ऑफेन्स आपण पोलीस स्टेशनला रिपोर्ट करून सुद्धा एफआयआर दाखल होत नव्हती. तोही पार्ट आपण बघणार आहोत 156(3) मध्ये. मग इथं 155(2) मध्ये आपण मॅजिस्ट्रेट कडे जायचो आणि सांगायचो की हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, परंतु हा ऑफेन्स करत असताना काही जे पुरावे आहेत ते पुरावे कलेक्ट करणं गरजेचं आहे आणि म्हणून याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनची गरज असल्या कारणाने 155(2) नुसार आपण त्या पोलीस स्टेशनला आदेश द्यावेत की यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्यात यावं. सो दिस इज द स्कीम ऑफ 155(2). आता ह्यामध्ये जर मॅजिस्ट्रेटला असं वाटलं की नाही नाही नाही, पोलीस इन्व्हेस्टिगेशन इज नॉट नेसेसरी, देन ती आपली कंप्लेंट केस म्हणून रजिस्टर्ड व्हायची आणि मग ऑप्शन काय होता? टू दॅट मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 200 ऑफ द CRPC, मॅजिस्ट्रेट कॅन एक्झामाइन द विटनेस ऑफ द इन्फॉर्मर. सो दिस वॉज द स्कीम इन रिस्पेक्ट ऑफ नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. आता काय झालंय? काही बदल झाले का? तर थोडे बदल झालेले आहेत. काय बदल झाले? नाऊ अंडर द न्यू स्कीम, अंडर द न्यू ऍक्ट BNSS, आता काय करायचं? एनसी दाखल झाल्यानंतर आणि त्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की नाऊ एनसी ज्यावेळेस दाखल व्हायची त्यावेळेस इन्फॉर्मंट हॅज बीन रेफर्ड टू द मॅजिस्ट्रेट. आता इन्फॉर्मंट हा जर रस्टिक असेल, त्याला माहिती नाही कायद्याची, त्याला मॅजिस्ट्रेट कडे रेफर करायचं. म्हणून देअर वॉज अ जजमेंट इन स्टेट ऑफ गुजरात वर्सेस गिरीश राधाकृष्णन वर्धे. या जजमेंट मध्ये काय म्हटलंय?
या जजमेंटमध्ये म्हटलंय की इट इज नॉट ऑल अबाउट की इन्फॉर्मंटनीच मॅजिस्ट्रेटकडे गेलं पाहिजे आणि 155(2)च्या डायरेक्शन घेतल्या पाहिजे, असं काही नेहमी गरजेचं नाही. कारण तो इन्फॉर्मंट जो आहे तो इन्फॉर्मंट याला कायदा माहित नाही आणि इंटेन्शन काय आहे लेजिस्लेशनचं, तर पोलीस फ्रेंडली आपण जे म्हणतो की पोलिसांनी मदत केली पाहिजे. म्हणजे काय, पोलीस ऑल्सो कॅन ऑब्टेन द ऑर्डर फ्रॉम द मॅजिस्ट्रेट. म्हणजे एनसी जरी दाखल झाली तर इट इज इक्वली अ ड्युटी. कारण सीआरपीसीची आणि नवीन ऍक्टची जरी स्कीम बघितली तर आपल्यावर बिंग अ सिटीजन अ ड्युटी कास्टेड अपॉन अस टू इन्फॉर्म इन रिस्पेक्ट ऑफ द कॉग्निजिबल ऑफेन्स. एखादा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा जर घडला तर तो रिपोर्ट करणं ही आपली ड्युटी आहे, म्हणून तो दाखल करून घेणं ही सुद्धा पोलिसांची ड्युटी आहे. मग एखादा नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स जर घडला तर त्या संदर्भातला मला फक्त मॅजिस्ट्रेट रेफर नाही करायचं, तर पोलीस सुद्धा मॅजिस्ट्रेट कडून इन्व्हेस्टिगेशनच्या ऑर्डर्स घेऊ शकतात, किंबहुना त्यांनी घ्याव्या, असं हे जे जजमेंट सांगितलं स्टेट ऑफ गुजरात वर्सेस गिरीश राधाकृष्णन वर्दे AIR 2014 सुप्रीम कोर्ट 620 या जजमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. इव्हन कंप्लेनंट कॅन ऑल्सो seek the direction. Then magistrate again will have to apply the mind की अरे पोलीस इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे का, की याला कंप्लेंट केस म्हणून ट्रीट करायचं, सेक्शन 200 खाली यांची विटनेसेस जे आहेत ते एक्झामाइन करायचे का. दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ एन्सी. आणखी काय बदल आपण नवीन कायद्यामध्ये बघू शकतो, तर प्रोसिजर जी बघितली तर पूर्वी काय व्हायचं, पूर्वीमध्ये फोर्टनाईटली, आता नवीन कायद्यामध्ये की एनसीचं जे रजिस्टर आहे, ज्या एनसी दाखल झाल्या त्या एनसी लगेच फोर्टनाईटली मॅजिस्ट्रेटकडे पाठवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सो नाउ द ड्युटी अगेन कास्टेड अपॉन द पोलीस टू इन्फॉर्म द मॅजिस्ट्रेट इन रिस्पेक्ट ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स. की कुठले कुठले नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स घडले, त्याचं जे रजिस्टर मेंटेन केलेलं आहे. नाउ दीज fortnightly it is to be sent to the magistrate for keeping him updated in respect of non-cognizable offenses. So in respect of जास्त ज्यावेळेस नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स खाली जर 155(2)ची आपण ऑर्डर घेतली, देन अगेन ऍज पर 155(3) काय होत होतं, ते डीम्ड कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणून तो गणला जायचा. म्हणजे आता अरेस्ट केली जाऊ शकत नाही, बट कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणजे इन्व्हेस्टिगेट करताना ज्या काही पॉवर्स पोलिसांना आहेत, अरेस्ट सोडून त्याच पॉवर नॉन कॉग्निजिबल ऑफेन्सच्या संदर्भात सुद्धा पोलीस वापरू शकत होते. हे कशाखाली आपल्याला बघायला मिळेल, 155(3) खाली. आता नवीन जर आपण एनसीचा सेक्शन बघितला तर 174 ची क्रोनॉलॉजी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगू शकते. सो बेसिकली वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड इन अ सिंपल मॅनर की FIR एखादा गुन्हा घडतो, गुन्हा हा कॉग्निजिबल नॉन कॉग्निजिबल स्वरूपाचा असतो. कॉग्निजिबल स्वरूपाचा घडला तर FIR दाखल होते, ती 154 ने दाखल व्हायची, आता 173 ने होईल. FIR दाखल होताना काय बदल झाले, एनसी दाखल होताना काय बदल झाले आणि ते बदल आपल्याला कसे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचे आहेत. सो दिस इज इन रिस्पेक्ट ऑफ cognizable offense and non-cognizable. The important aspect